सर्व सोंग करता येतात मात्र पैशांचं सोंग करता येत नाही अशा शब्दांमध्ये राज्याच्या आर्थिक स्थितीचं वास्तव उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडलं। तसंच लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यायला आम्ही नाही म्हटलेलं नाही असंही ते म्हणाले। राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू, आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही वाढीव रक्कम देऊ असं अजित पवार यांनी सांगितलं। दुसरी गोष्ट त्यांनी लाडक्या बहिणीच्या बद्दल सांगितलं, त्याच्याबद्दल तर मी सभागृहाला सांगितलेलंच आहे आणि आम्ही कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही। आम्ही देणार आहे, ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे। आम्ही त्या खात्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की आम्ही देणार आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे, मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे। सध्या आम्ही 1,500 रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ।